या सर्व परिस्थितीत भगवानगडावरच्या सुरक्षेचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी। भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी या ठिकाणी कोणतेही राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर नामदार पंकजा मुंडे या मात्र भगवानगडावर येणार आहेत आणि दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहे। यामुळे सर्वांचं लक्ष या भगवानगडावरील दसरा मेळाव्याकडे लागलेलं आहे। अशी परिस्थिती असली तरी भगवानगडावर मात्र दसरा मेळाव्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी दसरा मेळाव्यानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये या म्हणून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 600 पेक्षा जास्त पोलीस आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली PI, PSI, पोलीस, शीघ्र कृती दल त्याचबरोबर राज्य राखीव दलाचा तब्बल 600 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात राहणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी जे समाधीचं स्थळ आहे त्या समाधी स्थळ बरोबर भगवानगडाचा परिसर आहे या ठिकाणी पाहणी केलेली आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे का याची पाहणी केली आहे। त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याबरोबरही चर्चा केलेली आहे। त्यांच्याबरोबरही सुरक्षेच्या ज्या संदर्भातल्या ज्या काही उणी त्रुटी असतील त्याही समजून घेतलेल्या आहेत। उद्याचा जो दसरा मेळावा होणार आहे तो कशा पद्धतीने पार पडतोय याच्याकडेच सर्व नामदेव शास्त्री महाराजांच्या भूमीकडे आणि पंकजताईंच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा दसरा मेळावा चांगला स्वरूपात पार पडावा अशी सर्वांची इच्छा आहे। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, AB माझा, भगवानगड, अहमदनगर।